तुम्हाला माहिती का? खानदेशामधला हा मक्याचा पापड खायला एवढा भारी लागतो, की त्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. एकदा का ही रेसिपी तुम्ही बघितली ना, मग 100% सांगते बनवल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही. एवढा भारी लागतो आणि खायला म्हणाल तर एक नंबर आणि करायलाही तितकाच सोपा आहे. तर त्यासाठी काय करायचं, 1 किलो मका आणि 1 किलो गहू घेतले समप्रमाणामध्ये. दोघी धान्य स्वच्छ धुवून आपल्याला 5 दिवस हे भिजत घालायचे वेगवेगळे. रोज त्याचं पाणी आपल्याला बदलवायचं आहे. 5व्या दिवशी तुम्ही पाहू शकता मका चांगली आपली भिजल्या गेली. आता मक्का चांगले भिजल्या गेले त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आणि मिक्सरमध्ये ते वाटून घ्यायचे. जसं आपण गव्हाचं चीक बारीक करतो सेम त्याच पद्धतीनं आपल्याला हे मक्का बारीक करून घ्यायचे. आता पाणी टाकून मी मिश्रण बारीक करायचे. आमच्या गावी याची गिरणी असते म्हणजे गिरणीतूनच हे मक्का दळला जाते. पण इकडे काही गिरणीची सोय नाही त्यामुळे मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी हे बारीक केले आणि गव्हाचं चीकसुद्धा मी काढून घेतलं आहे. कारण गव्हाचं चीक आपण कुरड्या करतो सेम त्याच पद्धतीनं आपल्याला गव्हाचं चीक काढायचं होतं म्हणून मी तो व्हिडिओ काही शेअर नाही केला तुमच्यासोबत कारण ते हे माहितीच आहे. पण मक्का पण सेम याच पद्धतीनं काढायची आणि त्यालासुद्धा आपल्याला पुरणाच्या चाळणीतून गाळून घ्यायचे. म्हणजे वरचा जो कोंडा असतो ना पुरणाच्या चाळणीतून तो वर राहतो खालचे आपल्या रवाळ मिश्रण आपलं इथं तयार झालं. सेम यालासुद्धा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. वरचा कोंडा काढून घ्यायचे आणि खालचं रवाळ मिश्रण आपल्याला घ्यायचे म्हणजे ते आपल्याला पापडासाठी कामी येते. अशाच पद्धतीनं आपल्याला पूर्ण हे मिश्रण गाळून घ्यायचं आणि वरचा कोंडा टाकून द्यायचं आहे आणि खालचं रवाळ मिश्रण आपल्या हे बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी रवाळ हे राहिलं आहेत. आता गव्हाचं चीक पण तयार झालं आहेत आणि मक्याचं चीक पण तयार झालं आहे. हे दोघी चीक एकत्र केले ना रात्री तरी पण चालतं. पण भांडं माझ्याकडे छोटे आहे त्यामुळे मी वेगळंच ठेवलं आहे. तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर मी एकत्रही चीक केलं ना रात्री तरी पण चालतं. आता साधारणतः मी 1 हंडा इथं पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी जर जास्त झालं तर काहीच हरकत नाही. आपण साईडला ठेवून द्यायचं. जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा ते वरतून पाणी टाकून द्यायचे. सकाळी उठल्यानंतर 6व्या दिवशी त्यातलं मक्यातलं आणि गव्हाच्या चिकातलं दोन्ही पाणी आपल्याला वरवरचं काढून घ्यायचे. आता दोन्ही मिश्रण आपल्याला एकत्रच करून घ्यायचे. आता जेवढा चीक आहे त्यापेक्षा डबलनं पाणी आपल्याला साईडला उकळायला ठेवलेत मी. थोडंसं जर कमी वाटलं तर आपण वरतून ते पाणी टाकू शकतो. पूर्ण आपल्याला त्याच्या गिठोळ्या मळून घ्यायच्या म्हणजे त्यामध्ये घालू तेव्हा एकसारखं प्लेन आणि सॉफ्ट मिश्रण राहील. आता भिजवलेला साबुदाणा घेतला 1 पाव तुम्ही रात्रीच भिजत घातला होता. पांढरे तीळ घेतले 1 वाटी आणि बडीशोप घेतली अर्धी वाटी. चिली फ्लेक्स घेतलं, चवीप्रमाणे मीठ घेतलं आणि 100 ग्रॅम इथं पापड खार घातला आहे. 1 किलोसाठी 50 ग्रॅम पापड खार पुरेसा झाला. 2 किलो आहे त्यामुळे 100 ग्रॅम घातला आहे. पाण्याला चांगली उकळ आली की त्यामध्येच आपल्याला गव्हाचं आणि मक्याचं मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचे. एकही त्यामध्ये गिठोडी वगैरे राहत नाही. आता पातेलं मला खूपच छोटं पडलं आहे त्यामुळे मी साईडला थोडंसं मिश्रण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. तुम्हाला पडी पापड घालायचे असतील नाहीचे ते थोडंसं पातळच मिश्रण ठेवा. पण आपण कापडावर थापून करत आहे त्यामुळे थोडंसं घट्टच ठेवा. आता हा घाटा शिजवण्यासाठी मला 30 मिनटं हे गेलेले आहेत. पण व्हिडिओमध्ये एवढं काही तुम्हाला मी दाखवलेलं नाही. 30 मिनटामध्ये हा घाटा चांगला शिजला जातो. वरतून छान बुडबुडे यायला लागले आणि साई यायला लागले की समजून द्यायचं घाटा आपला अगदी परफेक्ट झाला आहे. आता लगेच आपण त्याला थापून घेऊ. कापडावर थापण्यासाठी तयार झालेत. आता सेम मी अशी बिबड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती. त्यालासुद्धा हे थापूनच पापड हे केले होते म्हणजे बिबड्या केल्या त्या. सेम त्याच पद्धतीने हे मक्याचे पापड आहे. मक्का आणि गव्याचे एवढे भारी लागतात ना हे पापड आणि चवीला पण छान लागतात. आता करायला पण तेवढी सोपी पद्धत आहे. तुम्हाला असे जमत नसतील तर डायरेक्ट पळी पापड घाला. त्या पद्धतीने हे पापड खूप छान होतो आणि फुललाही जातो. पण हे पापड थापूनच छान लागतात. ओला कापड घ्यायचा आणि त्यावर थोडंसं मिश्रण घालून हातानं कोमट पाण्याचा हात लावून असे थापून घ्यायचे कोमटपणे आणि छान ते थापले जातात आणि हे पूर्ण दिवसभर आपल्याला चांगले उन्हामध्ये वाळून घ्यायचे. संध्याकाळी हे पापड लगेच आपल्याला काढायला देतात. तर संध्याकाळी लगेच साळी पालथी मारायची. आपण ज्या कापडावर हे पापड घालत आहे ते साळी आपल्याला पालथी मारून घ्यायची आणि त्यावर थंड पाणी आपल्याला घालून घ्यायचे. त्याने का ते साळी चांगली भिजल्या जाते म्हणजे ज्या कापडावर पापड घातलेला आहे ना तो कापड चांगला भिजल्या जातो आणि सहज पापड निघता. खूप जास्तही वेळ लागत नाही पापड काढायला. हे थंड पाण्यामुळे साळी भिजली की पटकन सहज निघतात. अशा पद्धतीनं पूर्ण पापड आपल्याला काढून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला 1 ते 2 तास होऊन त्याला पुरेसे झाले. 1 ते 2 तासामध्ये हे पापड चांगले कडक वाळूनसुद्धा निघतात. आता 2 किलोमध्ये भरपूर सारे माझे पापड इथं बनवून तयार झालेत. आता 1 दिवस पुन्हा आपल्याला ऊन दाखवायचे नंतर तळून घ्यायचे. तुम्ही तळूनही खाऊ शकता पापड आणि बाजूनही खाऊ शकतात. व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात की तेलात टाकतात 2 काय 4 पटीनं फुलणारे हे आपले मक्याचे पापड इथं बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला बाजूने दाखवते. तुम्हाला बाजून खायचं असेल तर मी बाजूने खाऊ शकतात. त्यातल्या त्यात शेंगदाणे जर असेल तर एकच नंबर. दुपारच्या वेळेस जर भूक लागली ना मुलांना तर असे पापड भाजून किंवा तळूनही खाऊ शकतात तुम्ही. एकच नंबर मग हे पापड आपले बनवून तयार होतात. तुम्ही पाहू शकतात 2 काय 4 पटीनं फुलणारा हा मक्याचा पापड. अगदी सोप्यातली पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे की सहज कोणीही बनवू शकेल हे मक्का पापड. आता तळायच्या अगोदर बघितलं तुम्ही आणि तळून नंतर बघितलं किती फरक आहे तळल्यानंतर आणि हा बाजूने छान लागतो. तुम्हाला बाजून आवडत असेल किंवा तळूने तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते हे मला कमेंट्स करायला विसरू नका.
आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झालं तर मग. तर हा आहे आपला मक्याचा पापड. चला तर मग भेटू